सांसद अनिल बोंडे ने बीजेपी सम्मेलन में महाविकास आघाड़ी के नेताओं पर हमला बोलते हुए कहा कि मनोज जरांगे पाटिल सगे सोयरे आरक्षण की मांग कर रहे हैं। ये मांग वाकई सही है या नहीं, ये कोई नहीं बता रहा है। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले जैसे नेता इस बारे में एक भी शब्द नहीं बोल रहे हैं। सगे सोयरे की आड़ में नेताओं द्वारा भ्रम फैलाने का प्रयास किया जा रहा है। सगळ्याला होऊ शकते, समजा मी कुणबी समाजाचा आहे, माझा भाऊ जर असेल तर त्याला भेटूनच, बहिणीला भेटल, पण माझ्या बायकोच्या भावाला कसं भेटवणं? तो जर दुसऱ्या जातीचा असला, तो जर दुसऱ्या समाजाचा असला तर त्याला कसं भेटल? सोयऱ्याला भेटू शकते का? घटनेप्रमाणे भेटू शकत नाही। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेप्रमाणे भेटू शकत नाही। आणि आताही जरांगेपर्यंत हा आवाज जात असेल तर मी जरांगेला सांगू इच्छितो की त्याने विचारावं की उद्धव ठाकरे सोयऱ्यांचं नाव त्या आरक्षणामध्ये टाकू शकतो का? त्यांनी सांगावं की शरद पवारांनी सांगावं, लिहून द्यावं की सगळे आणि सोयरे सगळे आरक्षणात घेता येतात। नाना पटोलेनं सांगावं, म्हणजे हे करणार काहीच नाही पण दुसऱ्याला भडकवून देते। त्याला म्हणतात फेक नॅरेटिव्ह, त्याला म्हणतात भ्रम पसरवणे। आणि हा भ्रम पसरवणे सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात जास्त आहे। आणि जाती जातीमध्ये भांडणं लावायची।